संतोष देशमुख हत्या प्रकरणात चार्जशीट जे आहे ते दोषारोपपत्र 79 दिवसानंतर दाखल केलेलं आहे आज कोर्टामध्ये, मकोका कोर्टामध्ये. माझ्यासोबत बोलण्यासाठी धनंजय देशमुख आहेत. भाऊ, काय सांगाल? 79 दिवसानंतर हे चार्जशीट दाखल केलेलं आहे आज कोर्टामध्ये. खऱ्या अर्थानं जे SIT ची टीम होती, CID ची टीम होती आणि ही यंत्रणा राबवताना जे अधिकारी होते ते मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये नियुक्त असल्यामुळे या प्रकरणाचा तपास हा गतिमान पद्धतीने झालेला आहे, वेगानं झालेला आहे आणि त्याचं चार्जशीट आज फाईल झालेला आहे. नक्कीच कुठेतरी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी गडबड झाली का, काही झालंय का, असं काय वाटतं का तुम्हाला? नाही, आता आज दिले ते आपल्याला ज्यावेळेस कॉपी भेटेल त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं कळेल की त्याच्यामध्ये तपासाचे काय भाग आहेत सगळे, त्याच्यामध्ये सगळं हे कटकारस्थान कसं झालं, अपहरण कसं झालं, खंडणी कशी गोळा केली जात होती किंवा याच्यामध्ये तपासात कोणाकोणाला घेतलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर येणार आहेत. दोषारोपपत्र दाखल करत असताना तुम्हाला विश्वासामध्ये घेतलेलं होतं का आणि संपूर्ण जॉब वगैरे काही नोंद झालेले आहेत का आणि या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? दोषारोप पत्र ज्यावेळेस आपल्या हातात येईल त्यावेळेस आपल्याला जे आपण वारंवार भेटत होतो त्यानुसार सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रॉपर आलेल्या आहेत का, का त्याच्यात काही उणिवा राहिल्यात, हे त्या दिवशीच आपल्याला समजणार आहे, ज्या दिवशी आपल्याला त्या चार्जशीटची कॉपी आपल्याकडे येईल. मात्र सकाळी खासदार बजरंग सोनवणेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे की संपूर्ण गोल गोल फिरवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलेलं देखील आरोप बाप्पांनी केलेला आहे. त्याची चर्चा आम्ही करू संध्याकाळी किंवा उद्या आणि आम्ही चर्चेच्या अंती आम्ही त्याच्यातून डिसाईड करू की काय झालेलं आहे. नक्कीच आज चार्जशीट दाखल केलेला आहे. न्यायाच्या मागणीसाठी तुम्ही वारंवार पुढे आलेला आहात. मात्र कसं बघताय संपूर्ण प्रकरणाकडे? उज्ज्वल निकमांची देखील नियुक्ती केलेली आहे या प्रकरणामध्ये. आमची मागणी अगोदरच होती, कुटुंबियाची, गावाची. घटना घडल्यावर 2-4 दिवसांच ही मागणी करण्यात आली होती, परंतु ऑफिशियली 18/12 म्हणजे 18 डिसेंबरला सुरेश अण्णा धस यांनी ही मागणी करण्यात आलेली होती. ती फाईल साहेबांकडे होती आणि काल ज्यावेळेस निकम साहेबाला कळलं की अन्नत्यागासारखं आंदोलन करावं लागतंय या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी यस म्हणले ह्याच्यात आणि आमच्या या न्यायालयीन प्रक्रिया जी पुढे चालणार आहे त्याच्यामध्ये ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेले आहे. डॉक्टर बसवराज तिरे देखील आज कोर्टामध्ये हजर होते. तुमचं त्यांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात अगोदर काही बोलणं झालंय का आज आणि काही बोलणार आहेत का? नक्कीच नाही, आज नाही बोललं किंवा परंतु तपासादरम्यान आमचं त्यांचं बोलणं होत होतं. मात्र आता नंतर तुम्ही भेटणार आहेत का या संदर्भात संपूर्ण? नाही, आता सध्या नाही भेटणार. आता हे ज्यावेळेस कॉपी येईल त्यावेळेस आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आज दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे आणि समाधान देखील व्यक्त केले. मात्र नक्कीच न्याय मिळाला पाहिजे अशी देखील मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. साम TV साठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.